या आक्रोश मोर्चाला ज्यांनी आव्हान केलं, ज्यांच्या वडिलांवरती एवढं काही घडलं, ज्यांची निर्गुण हत्या झाली, त्या संतोष अण्णा देशमुख यांच्या कन्या वैभवी संतोष देशमुख यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. संत एकनाथ महाराज, गंगा माता आणि श्री दत्त असलेले असे हे पैठण क्षेत्र, याच पैठणला आपण दुसरी काशी म्हणून ओळखतो. याच पवित्र स्थानावरून मी तुमच्या पुढे म्हणजे माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध जो न्याय आहे त्या न्याय मागतेय. आणि मानवतेच्या नात्याने तुम्ही सर्व आज एक आलात, न्यायाची भूमिका घेतली, आमच्या पाठीमागे आहात, आमच्या कुटुंबासोबत आहात. तसेच तुम्ही कायम आमच्या सोबत राहा. आणि मगाशी त्या काकांनी म्हणले की जे ही गुन्हेगारी वाढते, मला असं वाटतं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच का मागायचा, आणि आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपण का मागायचा. संविधान लिहिले आंबेडकरांनी आणि शिवाजी महाराजांनी, संतांनी जे आपल्याला थोर विचार दिलेत, त्या जर विचारांवर आज आपण चाललो असतो तरी गुंडेगिरी वाढलीच नसती. आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यांच्या अगोदर अनेकांचे बळी गेलेत, ते अन्यायाविरुद्ध न्याय उठवू शकले नाहीत, आवाज उठवू शकले नाहीत. त्यांना तसेच माझ्या वडिलांना आणि आपल्या सर्वांना हा अन्याय दूर करून न्यायाकडे जायचे. त्यासाठी मला तुमची तसेच सर्वांची गरज आहे. तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा. आणि त्या फोटोमध्ये माझे वडील जसे हसतात ना, त्यांचं ते हसणं आणि त्यांचं ते बोलणं मी आज तुमच्यामध्ये बघते. आणि मला तुमच्या सर्वांची गरज आहे. आज माझा एकटाच्या माझ्या पाठीमागे नाहीये, तर लाखो जण माझ्या पाठीमागे आहेत. मला तुमची अशीच साथ हवी आहे. माझ्या वडिलांचं जे बलिदान आहे ते आपल्याला व्यर्थ नाही जाऊ द्यायचं. त्यासाठी न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी मला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा. वैभवी, तुझं हे आव्हान या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं शब्द देतो की वाया जाणार नाही. आरोपी जे कोणी असतील त्यांना शिक्षाही झाल्याशिवाय आम्ही सर्वजण शांत बसणार नाही. यानंतर हा जो काही प्रकार घडला, या बीडच्या अंधारावरती न्यायाचा प्रकाश टाकणारे क्रांतीसूर्य आमदार सुरेश अण्णा धस यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं विचार मांडावेत. सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस.